मित्रांनो, आपण आहेत आता सध्याला स्पाइस गार्डन मध्ये. स्पाइस गार्डन मध्ये मला एक गोष्ट दिसली की इथे एक रॉक बनाना म्हणून एक ही आहे केळी, आपल्या भाषेत आपण केळीच म्हणतो तिला. ह्या केळी खासियत अशी आहे की फॅट लॉस करायला ही ती एकदम उपयोगी येते आणि ह्या केळीला 12 महिने लागतात पूर्ण केळी तयार व्हायला. म्हणजे वर्षात एकच टाइम ती फक्त फळ देते. अशी ती केळी आहे. ही तिचं बारकं झाड आहे आणि ती तिचं मोठं झाड आहे. तर बघू शकता काय विषय आहे बॉस. केरळामध्ये तुम्हाला एकदम नॅचरल सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. मस्त. अजून आता पुढे चालूच आहे माहिती घ्यायला. तुम्हाला माहिती आहे तुमच्या भावाला माहिती घ्यायला आवडते, मी माहितीच घेत राहतो. तुम्ही या बघत राहा, अजून तुम्हाला बघायला मिळेल भरपूर काही काही. लय मजा केली का आता आपण तिथनं स्पाइस गार्डन मध्ये जीप सफारी करायला. एकदा बाहेरचा नजारा बघा तुम्ही. मित्रांनो, आम्ही ज्या दुकानात आलो ना, इथली टाईल्स आहे ना ती पूर्णपणे प्लाऊडवर बनवण्यात आलेली आहे. कारण इथं डोंगर असल्यामुळे लँडस्लाईड होते कंटिन्यू, त्यामुळे कॉन्क्रीट करत नाहीत, डायरेक्ट प्लाऊडवरच दाखवायला. तर तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या दुकानाला, एकदा चेक करून घ्या. नंबर 1 आहे, सगळ्या क्वालिटीच्या वस्तू आहेत. मुरगे, अंगदुखी, विकनेस, काही बॉडी रिलेटेड डिसीज असू द्या, सगळं इथं ऑइल आहे, गोळ्या, मेडिसिन सगळं भेटून जाईल तुम्ही. मस्तपैकी हा एलिफंट राईडला पोहोचलो आपण. आता एलिफंट राईड घ्यायचे. दादाराव गेले तिकीट काढायलेत, कपडे बदलायची इच्छा होती पण कपडे काय बदललेले नाहीत. मस्तपैकी आता एलिफंट राईड घेताना तुम्ही बघा, सिनेमॅटिक दाखवितील तुम्हाला मोठे, तोपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, मस्तपैकी आता हत्तीवर बसायची राईड चालू आहे आपली. आपला हत्ती आलेला कवडा आहे बघा, नंबर हत्ती काय क्वालिटी. तर मस्तपैकी राईड मारून येतो, इकडनं जातो तिकडनं येतो, तेव्हापर्यंत बघत राहा. अजून दाखवत आहे तुम्हाला. कसा आहे मित्रांनो, आपला रथ 1 नंबर पण रथ असते. गाडी फक्त हत्तीवरच बसतो, मोठ्या वाहनं लागतात आपल्याला, त्यामुळे पहिलाच आपल्याकडे हत्ती आहे. ही अजून एक हत्ती आपल्याकडे. कसा आहे हत्ती, नाथ खुळा पब्लिक गोळा, उगाच म्हणत नाहीत मोकार क्वालिटीचा बादशाह. किती गास तुला आपलं नावच बास. कसा हत्ती आपला आहे का नाथ, नाथ खुळा पब्लिक गोळा, उगाच म्हणत नाहीत नाव आहे का नाही. नाही बघा, आपल्या नाही बघा रस्ता, आपण असले रिस्की कार्यक्रम म्हणते आपल्याला नको. बघा आमचं सांगितलं करणार आहे. आपल्याला नाही आपल्या गोष्टी डोकं ठेवत नाही, आपली साठी करत नाही. काय तू बाबा बघा इथं हो. काहीही वाटत नाही, खूप छान आहे. झिप लाईन असं वाटत नाही, उभं वर गेल्यासारखं वाटतंय. वरून व्ह्यू बघताना खूप छान वाटतो खालचा. भीती वाटत नाही, डोंट पॅनिक. मला खूप मजा आली. स्टार्टिंगला भीती वाटली पण आपण काहीच नाही, आरामात खूप मजा आली. काहीच भीती वाटली नाही, खूप म्हणजे खूप मजा आली. आम्हाला ते गेला पण मजा आहे. लेट्स गो फॉर ऍडव्हेंचर.
डिनर करायला जायलोय वरी. तर वरी जातो, जेवण करतो, पुन्हा येतो खाली. मुन्नार मुन्नार. मंडळी आता ते आपला 6 असेल, मस्तपैकी चेकआउट केलं हॉटेल म्हणून. आता लागला हॉट एअर बलून राईड करायला. हॉट एअर बलूनची राईड करू, नाश्ता पाणी करू, भरपूर काम आहे आज दिवसभर. असंच मस्तपैकी हॉटेल बघू शकता, दिवसात केलं होतं मस्तपैकी झालंय. आता निघायच्या तयारीत आहे. निघाल्यावर आता बघतो तुम्हाला डायरेक्ट हॉट बलूनला. आजचा दिवस नंबर 1 आहे, बघत राहा, लई मजा येते. सबस्क्राईब मारून टाका. आता रोलर कोस्टर केलं, त्यात मोबाईल अलाउड नव्हता. मी तर आला आता मस्तपैकी वॉटरफॉल पाशी. काय वॉटरफॉल आहे बाबा, बघायसारखं आहे, सगळंच बघायसारखं आहे, कळलं का. तर मस्तपैकी आता पोचलो. आता 2-3 राईड आहेत. एक चेअर आहे आपली, ती झिप लाईन आहे चेअरची, खाली करायची, तिथं करायची आहे. तिथे एक वॉटरफॉल आहे, तिथं खाली एक वॉटरफॉल आहे. बघत अजून लय मजा येणार आहे बॉस. मस्तपैकी आता आपण पत्त्याला आहोत इथे वॉटरफॉलच्या जवळ. आणि तुम्ही घेतला आहे की राईस बॉल, भाताचा गोळा. तिला घरी आता गोळे करायला गेल्यावर भातात. हो, हाऊ मच फॉर 1 फ्रूट? 80. लागली होती आपल्या सगळ्या पब्लिकला. बघा म्हणलं काय आहे, कारण इथलं जेवण आपल्याला काय पटणार. बघू म्हणलं काय, एकदा आलो इथं त्यांच्यामध्ये आपल्याला मोमोज आणि मॅगी जे की आपल्यासारखे जे आपल्याला पटते. बघू इथं सांगितले, ऑर्डर दिले हे पाहिजे म्हणले. 2 मिनिट थांबा, 2 मिनिट आपण बाकी लोकपर्यंत तयारी. मी एकदा गाडीत बघून या काय तयारी चालू आहे, मुलाची तयारी बघून या.
कसा आहे मोहसेन नात फळा पण गोळा उगच नाही रा 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 मस्त पैकी वेळ खावा नंबर 1